तोच विचार करा अभंगाचा प्रथम कराची विचार हो कराची विचार कराची विचार हो कराची विचार कराची विचार ओ कराची विचार कराची विचार कराची विचार कराची विचार हो कराची विचार कराची विचार हो कराची विचार हे कराची विचार कराची विचार कराची विचार कराची विचार तरा बाबा सिंधू पार तरा बाबा सिंधू पार धर भाव सिंधू पार धर भाव सिंधू पार ए तरा बाबा सिंधू पार तरा बाबा सिंधू पार धर भाव सिंधू पार धर भाव सिंधू पार धरा संतांचे संगते धरा संतांचे संगते धरा संतांचे संगते हो धरा संतांचे संगते धरा संताचे संगते धरा संताचे संगते धरा संताचे संगते धरा संताचे संगते संत सेना महाराज म्हणतात की बाबांनो तुम्हाला विचारच करायचा ना मग भलता चालता इकड तिकडचा विचार करू नका मी सांगतो तोच विचार करा करा हाची विचार IMP केलंय हाच विचार करा भलता तिथं च लावलाय सकारात्मक अव्यय त्याला म्हणतात जिथं च लावला जातो ना तिथं एकाची निश्चिती आणि अनेकांची व्यावृत्ती होऊन जाते जिथं च लावला जातो मग जिथं एकच आपुला तो बद बद देव करून घ्यावा काय झालं हा तुम्ही हसता का बरं मी तर काही विनोद बी नाही केला काय झालं तेने विन जीवा सुकनो आपलं बदबदच चालू आहे ना हो. एक तरी आहे का आपला ठिकाणा जे आलं ते समोर काही लोक तर ते हेही सोडायला लागले आता कोणाच्या मागं लागतात ते मला सांगायचं नाही आपली एक निष्ठा नाही एक निष्ठता नाही आहे पण इथं संत सेना महाराजांना म्हणायचं आहे की एक निष्ठता ठेवा आणि हाच विचार करा दुसरा विचार करू नका एक फक्त एक दुसरा नका कारण की जिथं एक शब्द लागतो ना तिथं फक्त एकच आहे दुसऱ्याचा संबंध नाही बघा संसारी जीवनामध्ये अनेक नातेसंबंध असतात अनेक त्याच्यात प्रकार पोट प्रकार आता ते आम्हाला नाही सांगता येत एवढे प्रकार पडतात ते तुम्हाला लोकांना कसं काय उमजतं तुम्हाला माहिती इकडचं ते तिकडचं ते माझे ते लागतात एवढं तुम्ही लक्षात ठेवता ग्रंथापेक्षाही अवघड येते पण ते लक्षात ठेवता तुम्ही पण मला सांगा एखाद्या मुलाला जर विचारलं का रे बाबा ते घरामध्ये एक म्हातारी दिसली रे कोण आहे ती तो काय म्हणेल मावशी आहे मग आपण सहज म्हणतो ना अरे कोणती मावशी आहे सगळी मावशी आहे चुलत मावशी आहे मावस मावशी आहे मानलेली मावशी आहे शेजारच्या गावची मावशी आहे वर धाब्यावरची म्हणजे दुसऱ्या मजल्यावर राहणारी मावशी कोणती मावशीचे काय होतात अनेक प्रकार पडतात किंवा असं जरी म्हटलं की ती काकू आहे मग कोणती काकू आहे सखी आहे चुलत आहे वगैरे वगैरे सगळे काय पडतात प्रकार पडतात किंवा किंबहुना आई जरी म्हटलं ना अरे माझी आई आहे तुझी आई मग तुझी कोणती आई आहे सखी आई आहे का सावत्र आई आहे का मावस आई आहे का मानलेली आई आहे का दुधाची आई समजा लहानपणी
आईचं दूध जर आटलं तर जी बाईने दूध पाजलं ती सुद्धा दूध आई होते का दूध आई आहे आपण असं सहज विचारतो. समजा एखादा व्यक्ती 3 वर्षानंतर गावात आला आणि त्याच्या मित्राला म्हटलं का रे काल तुझ्या घराच्या समोरून गेलो एक बाई मला दिसली कोण आहे रे म्हणे माझी बायको आहे. मग तो असं विचारेल का ती सगळी आहे चुलत आहे सावत्र आहे मानले काही असतं का तिथं. बायको म्हटलं की तिथे विषय समाप्त झाला तिथं बोलायचं काम नाही. तशा पद्धतीने इथं संत सेनाराम महाराज म्हणतात करा हाची विचार हाच विचार करा. संत सेना महाराज म्हणतात की तुम्ही करा काय करा तुम्ही करा तुम्ही तरा तुम्ही धरा 3 गोष्टी सांगितल्या काय करा तरा धरा नाही तर ते तुम्ही बोला मी नाही. विठ्ठल 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 ते म्हणतात करा हाच विचार करा. हाची का सांगतात कारण की माणसाला अनेक प्रकारचे विचार करायची काय आहे सवय आहे. काही दुःखदायी विचार असतात काही निरर्थक विचार असतात आणि काही एक आत्मनात्म विचार असतात. विचाराचे 3 प्रकार असतात. काही निरर्थक विचार असतात. निरर्थक विचार म्हणजे त्याच्या विचाराला प्राधान्य नाही तरी तो त्याचे विचार मांडत असतो. समजा एखादा मनुष्य थंडीचे दिवस आहे दुपारची वेळ आहे जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर सहज बायकोला म्हटलं ए चहा ठेवते का. आता नवीन लग्न झालं असेल तर यदा कदाचित बिचारी ठेवते बी. जुनं झालं असेल तर मग काही सांगता येत नाही. ती म्हटली का हो तुम्हाला काही वाटतं का सकाळपासून 3दा चहा झाला ना असं मी म्हणतोय. त्यांचे शब्द वेगळे असतात. 3 सवा तुमना टिंब काहीतरी आहे तर आता तुम्हाला भेटणार नाही निघा इथून. बायकोनी तिथून हाकलून दिलं. मग तो कुठं जातो डायरेक्ट मंदिरात जातो का अजिबात. मग कुठं जातो जिथं एका वृक्षाखाली सगळ्या गावातील संत एकत्र जमून ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचं पारायण करत असतात. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात. आमच्याकडे त्याला पार किंवा कुच्चर ओटा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात का तुमच्याकडे नाहीये. तुम्ही एवढा भेमकाई का बरं घ्यात मला ते सांगत आहे. घरून तुम्हाला सांगितलंय का जर तुम्ही आवाज काढा असं काही नाही ना मग बोलत चला. तुमच्या गावाला आहे ना हां मग तिथं बसून काय करतात हो मग इकडच्या तिकडच्या ओ ज्याच्या बायकोनी चहा दिला नाही तो येऊन म्हणतो काही खरं नाही देशाचं म्हणे का बरं मोदीने अक्कल नाही. हा अरे माझ्या हातात जर देश दिला असता ना मी असा चालवला असता पण मोदीला का रे इथून बाई इथून चहा ठेवा नेणार आहे. हे काय हे निरर्थक विचार. विठ्ठल 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 महाराज दुसऱ्याला नाव ठेवणं सहज सोपं आहे तो पण तसं करणं अवघड आहे. काही लोक ते काँग्रेसचे राहुल गांधीला नाव ठेवतो पप्पू आहे चप्पू आहे. तो काही का असे ना तो मोठ्या पदावर आहे. आपली लायकी का त्याला बोलायची. तो असेल तर काय त्याचा असेल बिचारा कर्मधर्माने पण लोक सहज त्यांच्याबद्दल मतं व्यक्त करतात विचार व्यक्त करतात. आपली पात्रता आपली योग्यता पाहून विचार नाही तर त्या विचारांना काही अर्थ नाही म्हणून ते निरर्थक विचार आहे. आणि निरर्थक विचारामध्ये फक्त आपला वेळ वाया जातो दुसरं काही नाही. आता लहान मुलं सुद्धा विचार करतात की नाही आता परीक्षा जवळ येते आता आम्ही काय करणार इथून मागे काय केलं टाइमपास. आताच अकोल्याला कथा होती काल संपून आलो मी म्हणजे आजच काला झाला तर तिथं एक मुलगी आली बाबा मेरी परीक्षा है हो मुझे आशीर्वाद दो मैं पास हो जाऊ. पहिले अभ्यास कर म्हणते. फुकट कोणी तुम्ही देवाजवळ सुद्धा गेले ना देवाला म्हटलं देवा मला पास कर देव म्हणे पहिले अभ्यास कर. बिना अभ्यासाचं कोणीच पास होत तुम्ही कितला बी बेल चिटकाळा विठ्ठल 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 ह्या सगळ्या गोष्टी विचारावर अवलंबून आहेत. म्हणून हे काही निरर्थक विचार आहे वेळ वाया घालवायचे काही दुःखदायी विचार आहे. आपल्या विचारामुळे फक्त दुःख प्राप्त होतं. आता ते वेळ नाही आहे पण परंपरेने एक उदाहरण सांगतात म्हणून ते सांगून देतो की असंच थंडीचे दिवस होते आणि थंडीचे दिवस होते तर पती पत्नी जेवण करून मस्तपैकी असंच ओटा होता एवढाच उंच ओटा होता. बघा हे पोरं किती छान बसले पायात चप्पल वगैरे घालून तोंडामध्ये गुटखा वगैरे बार मध्ये किती छान दिसत आहेत ते किती सुंदर दिसत आहेत ना. त्यांनी तरी चप्पल काढली पण हा जो आहे ना पांढरा टी शर्टवाला तो अजून बी काढत नाही म्हणजे किती छान दिसत आहेत हा ना किती मस्त दिसत आहेत ते पोरं. तर असे काय झालं मी उदाहरण देतोय त्यांच्याकडे लक्ष नका देऊ ते जास्त भाव खातील त्यांच्याकडे द्या नका देऊ. तर तशा एवढ्याच ओट्यावर म्हातारी बसले होते. म्हाताऱ्याच्या मनात विचार आला का ग म्हणे काय झालं हो
बघ आपल्या संसाराला 80-85 वर्ष झाले, पण आपल्याला मूलबाळ काही झालं नाही. मग तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं आहे, समजा आपल्याला एखादं मूल राहिलं असतं म्हणे, मग आपण त्याला कुठं बसवलं असतं म्हणे, काय त्यात विचार करता, थोडंसं सरका म्हणे बाजूला. लगेच तो म्हातारा सरकला आणि मुलाची जागा झाली. तिथं मुलगा आहे का? लक्ष द्या, तिथं मुलगा आहे का? मुलगा नाहीये तरी त्याला जागा सोडावी लागते. असल्यावर तर मग विचारायलाच नको. मग म्हाताऱ्याने चुपचाप बसावं ना. पण जेवण जास्त झालं होतं, जिरवायचं होतं. म्हातारा सहज म्हटला, समजा आपल्याला दुसरा बी राहिला असता. ते म्हणे, काय येडापणा आहे तुमचा? अगं दुसरा जर राहिला असता, सरका म्हणे, वट्टा छोटा होता, दल्ला पडी घ्या, कंबर मुडी घ्या. अजून बी घरीच बसलेला आहे. मला सांगा, कोणत्या मुलाने कंबर मोडलं? असलेल्या का नसलेल्या? माझं बोलणं समजत असावं आपल्याला. कोणत्या मुलाने कंबर मोडलं? असलेल्या का नसलेल्या? नसलेल्या. जर मुलावर योग्य संस्कार नसतील ना, तर नसलेला मुलगा काय, नसलेला मुलगा जो मोडू शकतो कंबर, असलेला मुलगा काय काय मोडेल या संशय. आज ज्या निमित्ताने कीर्तन आहे ना, मला खरंच खूप आनंद वाटतोय. आमचे खलाने दादा, खरं म्हणजे त्यांच्या परिवारात थोडं बसलो, खूप चांगले विचार आहेत त्यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी. का पत्रिकेमध्ये मी फक्त पाहिलं त्यांना नात झाली आहे. बरं नुसतं नात नाही, तिथं कंसात काय लिहिलंय? लक्ष्मी झाली. हे जे विचार आहेत, ह्या विचारांची आवश्यकता आपल्याला आज आहे. कारण की आपणच 10-15 वर्षापूर्वी असे घाण विचार केले की मुलगी नकोच, फक्त काय पाहिजे? मुलं पाहिजे. मुलगी नको, फक्त मुलं पाहिजे. मुलगी नको, फक्त मुलं पाहिजे. आज फक्त मुलंच येत, मुलीच नाही लग्न करायला. मग कितीही संपत्ती असू द्या आणि कितीही काही असू द्या. म्हणून जे एक भगवंताचं जे एक ॲडजस्टमेंट असते ना, त्या अनुसारच आपण चालायला पाहिजे. म्हणून कन्या ही महत्त्वाची आहे आणि पुत्रही महत्त्वाचे. दोघंही महत्त्वाचे आहे. दोघं समसमान आहे, एका अधिकाराचे आहेत. म्हणून आतापर्यंत मुलाच्या निमित्ताने कीर्तन ठेवायचे. पण आता खरोखर आनंदाची गोष्ट आहे की मुलींच्या निमित्ताने फक्त कीर्तन ठेवतात. यात विशेष नाही. तर मुली आल्यानंतर ती लक्ष्मी स्वरूपा समजून तिला स्वागतासाठी फुलं वगैरे अंथरतात. तिचे चरण चिन्ह कुंकुमध्ये डुबून आपल्या घरामध्ये ते लावत असतात. खरोखर हे जे विचार आहेत ना, या असे जे विचार बदलत आहेत, या विचारांची निश्चितच आपल्याला काय आहे? गरज आहे. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. म्हणून महाराज म्हणतात की बाबांनो, तुम्ही विचार करायचा असेल ना, तर तुम्ही भलता सलता इकड तिकडचा फालतूक विचार करू नका. मी सांगतो तोच करा. तरा भव सिंधू पार सिंधू पार सिंधू पार जे विचार भव सिंधू तरी तरा भव सिंधू पार तरा भव सिंधू पार करा जे विचार तरा भव सिंधू पार तरा भव सिंधू पार तरा भव सिंधू पार. हा चौसळणी मला आजच माहिती झालं. विठाला 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 करा हाची विचार दे रे. हा तरा भव सिंधू पार. तर महाराज म्हणतात भव सिंधू पार करण्याचा तुम्ही काय करा? विचार करा. मग तुम्ही म्हणाल आता भव काय आहे, सिंधू काय आहे? सिंधू अक्का सिंधू बोई नाही बरं. सिंधू म्हणजे समुद्र, भाऊ म्हणजे हा संसार. हा संसार रूपी समुद्र तरण्याचा विचार करा. तुम्ही म्हणाल हे संसार समुद्र. बघा, ज्या गोष्टीत तुम्ही नदीमध्ये एकदा पडले ना, तर नदीतून तुम्हाला बाहेर निघता येतो. पण समुद्रात जर तुम्ही मधोमधी जाऊन पडणं, तर त्याच्यातून निघणं शक्य नाही, अशक्य प्राय होतं. आणि संसार एवढा दुस्तर आहे ना महाराज, तुमच्या आमच्या सारख्यांचा विचार जाऊ द्या. संतवाणी आहे